आम्ही समर्थ मित्रांनो, काल दत्तपौर्णिमा असल्यामुळे कालपर्यंत माझा उपवास होता. केंद्रामध्ये वगैरे गेली होती. पोथी काल समाप्त झाली. आज महाप्रसाद होता. तर मग त्या महाराजांनी सांगितलं तुम्ही घरूनच पोळ्या आणा. मग सर्व बायांनी आम्ही घरूनच पोळ्या नेल्या. मग तिथं पोळ्या वगैरे नेल्या. आता उपवास सोडायचा आम्हाला. तर तुम्हाला एक चर्चा म्हणून मी सांगते मित्रांनो. माझी 2 एकर शेती होती. ती आज 6 वर्षापासून माझ्या हाती आली नाही. काल मी शेवटला पारायण केलं. ते मग शेती 6 वर्षापासून माझी शेती गेलेली. काल शेवटलं पारायण माझं होतं ना. मग त्यांनी मला फोन केला का, ते चुलत माझे देर होते, त्यांनी फोन केला का तुम्ही कधी 6 वर्षापासून माझ्यासोबत बोलले नाही. तर मग ते काल अचानकच पोथी असं वगैरे उचलले आणि चौरंगपाठ हातामध्ये घेतला, पोथी घेतली आणि मधात आली. तर त्यांनी मला फोन केला का ताई तुम्ही फोन केला मला. मग मी त्यांना सांगितलं. तर म्हटलं कोण बोलतात. तर म्हणे मी तुमचे पाहुणे बोलते. म्हटलं हो का. म्हटलं काय बोला ना, मी तर कधीच बोलत नाही. म्हटलं बोला ना, तुम्ही काय म्हणता. तर म्हणे तुम्हाला अर्जंट इथे येणे, तुमची शेती घेऊन जावा म्हणे, कारण म्हणे पाहुणा पडला म्हणे. मला मग ते पाहुण्याचा फोन आला. म्हणे ताई लवकरात लवकर ये, तुमची शेती घेऊन जा. मी एकदम स्वामीकडे पाहिले आणि स्वामीला हात जोडले. म्हटलं स्वामी खरंच तुम्ही मला अनुभव दिला. माझ्या डोळ्यात प्रत्यक्ष पाणी आलं मित्रांनो. म्हणजे स्वामीच्या केंद्रासमोरच उभी आहे आता मी. तर माझं इतकं पाणी आलं आणि बघितलं, स्वामीकडे पाहिले. स्वामी खरंच तुम्ही स्वामी आहे म्हटलं. माझ्या लेकराचा घास मला दिला, कारण आमच्या जो काहीच नव्हतं, शेती घेतली होती. मग मी मला काहीच उद्योग नव्हतं माझ्याजवळ. पण स्वामीनं मी 11 पारायणला बसली. 7 दिवसाची केले, पहिले 11 दिवस केले आणि गेल्या वर्षी पुन्हा 7 दिवसासाठी. असं 6 वर्षापासून मी पारायण करते केंद्रामध्ये. ते केंद्रामध्ये पारायण झाल्यानंतर त्यांचा फोन आला, ताई तुम्ही शेती घेऊन जा. मग मी म्हटलं बरं बा. घेतली मग मी शेती. मग गेली मी तिथे. तर त्यानं म्हटलं तुमचं मोजून घ्यावं, 2 एकर. आम्हाला अनुभव आला, आमच्या घरात कोणाला सुख नाही भेटून राहिलं. मी म्हटलं तुम्हाला शेती दिली ना, तुम्ही स्वामीच्या केंद्रात जा आणि हात जोडा देवाला, आमचं चुकलं म्हणून. का माझ्याकडे शेती वगैरे काहीच नव्हती मित्रांनो. फक्त मी देवावर भरोसा ठेवला, स्वामीजी माझं चांगलं करा फक्त, आणि माझ्या मित्राचं पण चांगलं करा असं म्हटलं. म्हणून त्यांनी मला शेती कालच मला मोजून दिले. मग मी खूप हसत खेळत आली, घरी आली. सर्वांना मग केंद्रामध्ये गेली, स्वामीला नारळ वगैरे अर्पण केलं. स्वामीला म्हटलं स्वामी तुम्ही खरोखर स्वामी आहे म्हटलं. स्वामीनं मला खरंच साथ दिली. आत्तापर्यंत मी स्वामीची सेवा केली, स्वामींनी मला साथ दिली. मी हेच खूप स्वामीचे उपकार मी कधी जिंदगीभर विसरणार नाही. स्वामीजी माझ्या पाठीशी आहे. ते असं म्हणतात ना, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. खरोखर पाठीशी आहे स्वामी. तुम्हाला केंद्रात जायचं, एक नारळ अर्पण करा स्वामीला. जे मागले ते तुमचं थोडं एकदा मागल्यावर होणार नाही, पण थोडी परिस्थिती पाहून तुम्हाला स्वामी साथ देते, पण देते स्वामी. मला खूप अनुभव आलेला आहे. मग मी तिथून केंद्रामध्ये गेली. केंद्रातून मग आली घरी. सर्वांना सांगितलं. मी म्हटलं सर्वांचा असं प्रसाद दिला मी सर्व शेजारच्या बायांना. म्हटलं माझी शेती मला मिळाली, शेती मिळाली. सर्व बायच्या तोंडात एकच शब्द म्हणे तुम्हाला स्वामीची कृपा आहे भाऊ म्हणे. खरोखर म्हणे ताई तुम्हाला खूप मानलं म्हणे, तुम्ही स्वामीची सेवा करत होती ना. आज 6 वर्षापासून माझी शेती माझ्या त्या देरांकडे होती. तर मी रोज स्वामीला म्हणजे स्वामी माझी शेती मला मिळून दे, स्वामी माझी शेती मिळून दे. स्वामींना मला शेती दिली. मग त्याच्यानंतर मग आता मी शेती आणखी पुन्हा परत जाणार. एक स्वामीचा फोटो घेणार शेतीमध्ये, शेतातच मी स्वामीचा फोटो ठेवणार आणि उदबत्ती रोज देवाला लावणार का स्वामी शेतीकडे फक्त तुम्ही लक्ष ठेवा. आता याच्या पुढच्या वर्षीपासून मी काहीतरी ते शेतीमध्ये टाकेल. स्वामीची कृपा माझ्यावर जर असलं तर माझ्या शेतीत माझं पीक होईल. मी स्वामीशिवाय असं राहू शकत नाही. मी उठताना, बसताना, बाहेर गावी जाताना,
कुठं पण जाताना स्वामीचं नाव घेतल्याशिवाय मी राहत नाही. दारात पण शिरांगो टाकताना स्वामी स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणेन. माझं स्वामीनं खूप चांगलं करून राहिलं. थोडं थोडं काय मित्रांनो, खूप चांगलं स्वामी करून राहिले. त्याच्यामुळे मी स्वामीची खूप सेवा घेतली. असं आहे. मग केंद्रामधून आता मी घरी परतून राहिली. मी केंद्रामधून आता घरी चालली आणि तिथून स्वामीला आता हात जोडले. काल स्वामी खूप अनुभव देते तुम्हाला पण. मला अनुभव आला. तुम्ही पण स्वामीची सेवा करा. अशी सेवा करत राहा. तुम्ही रेग्युलर पोथीला बसा, पारायण वाचा स्वामीचं, आणि ते स्वामी बरोबर आपलं प्रगट होते. आणि कसे प्रगट होते आपल्याला दिसत नाही, पण बरोबर स्वामीजी साथ देते आपल्याला. स्वामीच्या केंद्रात जायचं आणि पिवळंच फूल, पिवळं केळी म्हणा, पिवळा पेढा असं ठेवायचं स्वामीला. आणि गेलं तिथे एक नारळ अर्पण करायचं, फुलं अर्पण करायचं, स्वामीला हात जोडायचे. मग स्वामी आपलं तिथून आपण चालू करायचं. पण दर गुरुवारी स्वामीला केंद्रात जायचं म्हणजे जायचं, टाळायचंच नाही. 11 गुरुवार करा आणि तुम्ही घरात परत या. तुम्हाला बरोबर स्वामी साथ देते. मित्रांनो, मला जसं स्वामी साथ दिला ना, तुम्ही पण सेवा करा, तुम्हाला पण स्वामी साथ देते. माझी अडचण इतकी होती बघा, ती अडचण माझी एवढी मोठी दूर केली स्वामींना. माझ्या मनात पण नव्हतं, माझ्या कोणाच्याच मनात नव्हतं हे मला स्वामी साथ देईन म्हणून. मित्रांनो, दिली साथात स्वामींनी. अशी सेवा करत राहा स्वामीजीची. तुम्हाला स्वामीजी बरोबर प्रगट. पण 11 गुरुवारशिवाय असं मधात नाही करायचं. 11 ते 11च गुरुवार करायचे. 1 नाही करायचं, 2 नाही, 5 नाही, 11 गुरुवार करायचं. स्वामी केंद्रातच तुम्हाला अनुभव देते. बघा मित्रांनो, तुम्ही स्वामीची सेवा करा. स्वामीची सेवा केल्यानंतर तुम्हाला पावन होणार स्वामी. असं आहे स्वामीचं. म्हणजे पारायण केलं, शेवटल्या दिवशी एक पान उघडायचं आणि पानाला हात लावायचं, झालं आपलं पूर्ण पारायण झाल्यासारखं आहे. गुरुवारी झालं तरी रविवारी केंद्रात चालते, रविवारी चालते आपलं. फक्त गुरुवार नाही झालं मग रविवारी जायचं, रविवारी नाही झालं गुरुवारी, असं करत 2 करायचे आपण. कोणते बी गुरुवारीच नारळ अर्पण नाही करायचं. रविवारी पण चालते, गुरुवारी पण चालते. स्वामींना अनुभव मलाच नाही, पुष्कळ लोकांना अनुभव दिला. पण एक मी, माझ्याकडे काहीच नसल्यामुळे मला अनुभव दिला. आता ते पण बघा तुम्ही, तुम्हाला पण स्वामी साथ देते. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर असे 11 गुरुवार करा. आणि नाही गुरुवारी गेलं तरी 11 रविवार करा. पण नारळच घेऊन जायचं. नारळ आणि पिवळं फूल, पिवळे केळ, बस. पिवळेशिवाय दुसरं काहीच न्यायचं नाही स्वामीजीला. हात जोडायचे आणि मनाचं श्री स्वामी समर्थ असं 5 वेळेस मनाचं नारळ अर्पण करून ठेवायचं. बघा मग मित्रांनो, हे अशी मी स्वामीला हात जोडले, मला स्वामी प्रसन्न झाले. तसेच तुम्हाला पण होईन. आता तुम्ही सेवा करत राहा. केंद्रामध्ये जा. तुम्हाला सेवा करायचं काम नाही, बरोबर स्वामी तुम्हाला मनात तुमच्या प्रगटून स्वामी म्हणतात. स्वामीच सेवा करून घेतात आपल्याकडून. आपलंच मन असं बोलते का खरंच केंद्रात आपण गेल्याशिवाय आपलं म्हणजे घरात आपले पटपट कामावर आपण केंद्रात जायचं असंच मन आपलं बोलते. आणि नेहमी आपण असं कोणताच विचार नाही, पटकन स्वयंपाक वगैरे करायचं, केंद्रात जायचं. केंद्रात गेल्यानंतर आपल्याला उठाव पण वाटत नाही, कोणतं घरची पण आठवण येत नाही. स्वामीच दिसते 24 तास. स्वामी असं समोरच दिसते. मनाचं स्वामीजी माझे मनोरथ पूर्ण करा असंच म्हणायचं, बाकीचं काहीच नाही म्हणायचं. बघा मित्रांनो, तुम्हाला अनुभव येतील तेव्हा मग मला सांगा. तुम्हाला जर अनुभव आले तर मला कमेंटमध्ये कळवा आणि मला कळवत राहा तुम्ही. मित्रांनो, अनुभव येतेच तुम्हाला, हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि मग मी तुम्हाला सांगतच राहीन असंच. तुम्हाला स्वामीची माहिती कसं करायचं कसं नाही. मला बरेच दिवस झाले, मी 6 वर्षापासून स्वामीजीची सेवा करते. कशी करायची हे तुम्हाला मी थोडंफार माहिती देईन, मला कळवा तुम्ही. मी तुम्हाला जरूर माहिती देईन. मित्रांनो, स्वामीची सेवा कशी करायची आणि घरातून कसं निघायचं, काय घ्यायचं, स्वामीच्या केंद्रात काय त्रास वगैरे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा.
तसंच मी तुम्हाला सांगत राहीन कसं करायचं कसं नाही. 5 पानं घ्यायचे, 5 सुपाऱ्या घ्यायचे, एकच नारळ घ्यायचं, स्वामींना द्यायचं. मी तुम्हाला सांगत राहीन. तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये जरूर कळवा. त्रास, कोणती अडीअडचण, घरातले कोणते भांडणं वगैरे असतेच आपले, त्रास वगैरे मी तुम्हाला जरूर जरूर सांगेन. मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही मला कमेंटमध्ये कळवत राहा. जरूर मी तुम्हाला उत्तर देईल. आता चला, हा माझा ब्लॉग इथंच मी थांबवते. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.